के समर्थक हैं, कॉकरोच जनता पार्टी के समर्थक हैं, वो सभी अब वापस जंतर मंतर की तरफ जाएं, क्योंकि जंतर मंतर उनको दिया हुआ है प्रोटेस्ट करने के लिए। वहां पर वो लोग बैठे, संसद की तरफ ना आए। और ये देखिए वज्रवाहन, मैं चाहूंगा कैमरामैन आपको तस्वीर दिखाए, वज्रवाहन के जरिए जो रैपिड एक्शन फोर्स है वो तमाम प्रोटेस्टर्स को यहां पर हटाते हुए देखी जा सकती है। यानी कि अगर कोई भी स्थिति ऐसी बनती है तो तुरंत यहां पर वज्रवाहन के जरिए आंसू गैस के गोले छोड़े जा सकते हैं, और उसकी तैयारी यहां पर अब पूरी कर ली गई। तो कहा जा सकता है कि एक कामयाबी दिल्ली पुलिस को मिली है। दिल्ली पुलिस ने जहां पर प्रोटेस्टर बैठे हुए थे आकाशवाणी भवन के ठीक सामने, उन्हें वहां से पीछे की तरफ किया है। और ये देखिए लगातार सीटी बजाते हुए तमाम जो पुलिसकर्मी हैं, जो पैरामिलिट्री फोर्सेस के जवान, जो RF के जवान, वो यहाँ पर देखे जा सकते हैं सीटी बजाकर सभी प्रोटेस्टर्स को पीछे करते हुए। ठीक सबसे पीछे ये देखिए आपको वज्रवाहन चलता हुआ यहाँ पर साफ तौर पर दिखाई देगा। तो कहा जा सकता है कि अब जैसे ही बारिश हुई उसके बाद पुलिस एक्शन मोड में आई है, और उसके तुरंत बाद अब पुलिस ने जितने भी प्रोटेस्टर थे उनको अब पीछे की तरफ यहाँ पर करना शुरू कर दिया है। तो यानी कि जो स्थिति पहले थी, अब से 2 घंटे पहले प्रोटेस्टर ठीक सामने आकाशवाणी भवन का जो गोल चक्कर है वहां पर मौजूद थे, अब उसी गोल चक्कर के पास इन प्रोटेस्टर्स को ले जाया जा रहा है। दिल्ली पुलिस साफ तौर पर इन प्रोटेस्टर्स को बोल चुकी है कि आपको जंतर मंतर जगह दी हुई है, आप शांतिपूर्वक वहां बैठिए, अपना प्रोटेस्ट कीजिए। और ये देखिए यहाँ पर झड़प भी आप देख सकते हैं, जो महिला पुलिसकर्मी हैं उनके साथ यहाँ पर जो महिला प्रोटेस्टर्स हैं, जो कॉकरोच जनता पार्टी की समर्थक हैं, वो यहाँ पर आपको पुलिस के साथ, महिला पुलिस के साथ यहाँ पर झड़प करती हुई देखी जा सकती है। लेकिन पुलिस किसी भी सूरत में यहाँ पर बल प्रयोग नहीं करना चाहती है, समझा बुझाकर इनको पीछे की तरफ यहाँ पर किया जा रहा है ताकि ये लोग वापस जंतर मंतर जो इनको आपण पाहिलं तर पोलिसांकडनं या ठिकाणी पोलिसांकडनं जे ट्रकमध्ये आंदोलक आहेत त्यांची धरपकड जी आहे ती होताना पाहायला मिळते, आणि ही मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। आणि तरुणी विद्यार्थी जे आहेत आंदोलक करते त्यांची देखील या ठिकाणी मोठी गर्दी आहे, आणि तणावपूर्ण परिस्थिती जी आहे ती पोलीस आणि या ठिकाणी आंदोलनकर्त्यांमध्ये या ठिकाणी पाहायला मिळते। आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर सोनम वांगचुक यांच्या पत्नी सोनम वांगचुक यांच्या पत्नी या ठिकाणी आहेत। हाँ, स्टूडेंट्स शांतिपूर्वक प्रदर्शन कर रहे हैं और गवर्नमेंट और पुलिस यहाँ आतंक मचा रही है। पुलिस और गवर्नमेंट यहाँ आतंक मचा रही है, लेकिन स्टूडेंट्स फिर भी पीसफुल रह रहे हैं। ये हमारी जीत है। बच्चे लोगों को मार रहे हैं यहाँ पर, ये कोशिश कर रहे हैं कि यहाँ पर एक कमोशन हो। आपण पाहिलं तर सोनम वांगचुक यांच्या पत्नींकडनं ही संपूर्ण स्टेटमेंट ती देण्यात आलेली असल्याचं पाहायला मिळतंय। यांना बाहेर काढण्यासाठी खरं तर या ठिकाणी पोलीस जे आहेत ते ट्रकवरती चढलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। पूर्ण अशी तणावपूर्ण परिस्थिती या ठिकाणी आहे, आणि पुन्हा एकदा पोलिसांकडनं पुन्हा एकदा लाठीचार्जचा प्रयोग जो आहे तो या ठिकाणी झालेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं, आणि पोलिसांकडनं पुन्हा एकदा ही लाठीचार्ज जी आहे ती या ठिकाणी करण्यात येत असताना आपल्याला पाहायला मिळते। आणि पोलिसांकडनं ही सगळी परिस्थिती जी आहे ती या ठिकाणी दाबण्याचा प्रयत्न जो आहे तो होताना आपल्याला पाहायला मिळतोय। ट्रकवरती अद्याप देखील प्रकाश राज जे आहेत ते ठाण मांडून असलेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। थोड्याच वेळापूर्वी गीतांजली अमोघ यांनी आपल्या सोबत बोलताना प्रतिक्रिया दिली की खरं तर अन्यायपूर्वक हे सगळं आंदोलन जे आहे ते दडपण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडनं होतोय, अशी एक प्रतिक्रिया जी आहे ती गीतांजली अमोघ ज्या सोनम वांगचुक यांच्या पत्नी आहेत यांच्याकडनं करण्यात आलेली असल्याचं पाहायला मिळतंय। आपण पाहू शकतो काही आंदोलनकर्त्यांना लाठीचार्ज वेळी मोठ्या प्रमाणात लागलेला आहे, आणि लागल्यामुळे खरं तर त्यांना रक्त देखील या ठिकाणी बाहेर निघालेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आंदोलनकर्ते जे आहेत ते या ठिकाणी रस्त्यासमोर बसलेले आहेत। दुसरीकडे आंदोलनकर्त्यांकडनं देखील पोलिसांना जी आहे ती चप्पल फेकून मारणे किंवा दगड फेकून
हे काही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय. काही आंदोलक हे संसद भवनाच्या जवळ पोहोचलेले आहेत. त्यानंतर अभिजित तिपके पोलीस जे आहेत ते विनंती करताना आपल्याला या संपूर्ण परिसराला आपण पाहतोय छावणीचं स्वरूप आलेलं आहे. ज्या वाहनामध्ये हे काही आंदोलक आहेत त्या वाहनातून देखील त्यांना खाली उतरवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात असल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतोय. या ठिकाणी आंदोलकांना अडवण्यासाठी यांच्यासोबत चर्चा करण्याकरता गेलेले होते अशी तर या जंतर मंतर आणि संपूर्ण संसद भवनाच्या परिसरामध्ये नेटवर्कचा प्रचंड प्रॉब्लेम होतोय. त्याचबरोबर आता पाऊसही त्या ठिकाणी दिल्लीमध्ये सुरू झालेला आहे. तर आंदोलक जे आहेत त्यांना त्यांच्याकडनं या ठिकाणी अग्रेसिव्ह पद्धतीने होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. संपूर्ण आंदोलक जे आहेत ते आता या संपूर्ण ट्रकला आपण या ठिकाणी बघू शकतोय काही आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट देखील होत असल्याचं पाहायला मिळत आहे. बॅरिगेड्स पाडण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला आणि त्यानंतर या आंदोलकांना त्याच ठिकाणी रोखण्यासाठी लाठीचार्ज देखील पोलिसांना करावा लागलाय. आणि या ठिकाणी आता पोलिसांची अतिरिक्त तुकडी देखील तैनात करण्यात आलेली आहे. मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा हा या ठिकाणी आता तैनात झालेला आहे. आंदोलकांची काही पोलिसांकडून धरपकड देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आंदोलन सध्या चिघळलेलं आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न हे या ठिकाणी सुरू आहेत. न जाऊ देना होती मेरा फ्रेम देखिए, शुरुआत हो गई है यहाँ पर. तर सीजेपीचं शिष्टमंडळ जेपी नड्डा यांच्या भेटीला गेलेलं होतं. जेपी नड्डा आणि सीजेपीचे शिष्टमंडळ यांच्यामध्ये 10 मिनिटं चर्चा झाली. 2 तास वाट बघितल्यानंतर फक्त 10 मिनिटात चर्चा झाली असं सीजेपीनं म्हटलेलं आहे. तर सीजेपीचं शिष्टमंडळ आणि जेपी नड्डा यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे. 10 मिनिट ही चर्चा झालेली आहे. तर एवढ्या दिवसांपासून या ठिकाणी आंदोलन जे आहे ते सुरू होतं, उपोषण सुरू होतं. मात्र तरी देखील सरकारकडून एकही व्यक्ती आलेला नाही. त्यामुळे आणखी आक्रमक हे आंदोलन झालं आणि आज जेव्हा वेळ देण्यात आली तेव्हा केवळ 10 मिनिटांची चर्चा झाली असं देखील सीजेपीचं या दरम्यान म्हणणं आहे. सीजेपीचं शिष्टमंडळ जेपी नड्डा यांच्या भेटीसाठी गेलं होतं. मात्र 2 तास वाट बघितल्यानंतर फक्त 10 मिनिटं चर्चा झाली असं सीजेपीच्या शिष्टमंडळानं म्हटलेलं आहे. सौरव दास यामध्ये होते. त्यांनी जेपी नड्डा यांची भेट घेतलेली आहे. फक्त ही 10 मिनिटं चर्चा झाली असं त्यांनी म्हटलेलं आहे. या 10 मिनिटांमध्ये नेमकं काय आश्वासन देण्यात आलं किंवा नेमकी काय चर्चा झाली हे लवकरच समोर येईल. आमच्या मागण्यांचं पत्र आम्ही नड्डांना दिलं असं सौरव दास यांनी म्हटलेलं आहे. सीजेपीच्या शिष्टमंडळामध्ये सौरव दास होते आणि त्यांनी जेपी नड्डांची भेट घेतली. मात्र त्यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे की 2 तास वाट बघायला लावली आणि फक्त 10 मिनिटं चर्चा केली. फक्त मागण्यांचं पत्र आपण नड्डांना दिलं असं सौरव दास यांनी म्हटलेलं आहे. अनेक प्रमुख मागण्या खरं तर या ठिकाणी आहेत. सर्वात महत्त्वाची मागणी ती म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची. मात्र त्यासोबतच परीक्षा पेपरफुटी प्रकरणावरती कठोर कारवाई व्हायला पाहिजे ही देखील एक मागणी होती. ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्यांच्या कुटुंबाला मदत द्यावी ही देखील मागणी सीजेपीची होती आणि यासाठीच हे आंदोलन जंतर मंतरवरती सुरू होतं. मात्र या मागण्यांसंदर्भातलं आता पत्र हे जेपी नड्डा यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. मात्र त्यावरती जेपी नड्डा यांनी नेमकं काय सांगितलं, सरकारची भूमिका यावरती काय असणार आहे या संदर्भात अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही आहे. सदन के अंदर ये अपेक्षा है कि कुछ मर्यादाएं सदन की हमेशा रही है. उन मर्यादाओं परंपराओं को पालन करना सबकी जिम्मेदारी है. मैं यही आपसे अपेक्षा करता हूं. मेरी सदन में हमेशा ये अपेक्षा रहेगी सदन की परंपरा और प्रतिष्ठा को बनाए रखें. मैं सबको उचित समय देता हूं. सार्थक चर्चा हो, संवाद हो, तर्क हो, इसके लिए संसद है. आप तर्क से चर्चा करें, नारेबाजी से